पृथ्वीवरील मनुष्याने आयुष्यात फक्त एकदा तुळशी मातेची ही पवित्र कथा ऐकल्याने तुळशी माता स्वतः प्रकट होऊन त्यांना फलप्राप्ती देते. पण लक्षात ठेवा, ही कथा दुर्लक्ष करणारा मनुष्य आयुष्यभर संकटात, दुःखात आणि असंतोषात गुरफटलेला राहतो. कारण या कथेतील सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की ती ऐकण्यानेच देव कृपावंत होतात आणि मनुष्याच्या नशिबाचा प्रवाहच बदलतो. ही कथा ऐकल्याने दारिद्र्य नाहीसं होतं, साडेसाती आणि ग्रहदोष शांत होतात, रोग आणि चिंता नष्ट होतात आणि घरात सुखसमृद्धीचा अखंड वास निर्माण होतो. तुळशी मातेची ही कथा हलकी समजू नका. ही कथा म्हणजे परमेश्वर विष्णू आणि तुळशी मातेचा आत्मिक मिलाप, भक्ती, श्रद्धा आणि पवित्रतेचं तेजस्वी उदाहरण आहे. जगात कितीही मोठं पाप, शत्रुदोष, दारिद्र्य, आजार, साडेसाती अथवा पितृदोष असला तर फक्त ही कथा शेवटपर्यंत श्रद्धेने ऐकल्याने तो क्षणातच नाहीसा होतो. गरुड पुराण, पद्मपुराण आणि शिवपुराणात स्पष्ट लिहिलं आहे, धर्मकथा अर्धवट ऐकणारा मनुष्य पुण्य गमावतो आणि पाप कमावतो. म्हणूनच या कथेचा एकही भाग अर्धवट ऐकून सोडू नका. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो, जो मनुष्याचं संपूर्ण जीवन बदलून टाकतो, दुःखाचं रूपांतर सुखात आणि अभावाचं रूपांतर समृद्धीत करतो. आता या रहस्यमय, चमत्कारिक आणि अत्यंत पुण्यदायी कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने म्हणा, जय तुळशी माता. कारण तिचं नाव घेताच देवी जागृत होते आणि तिचं आशीर्वाद रूप तेज प्रत्येक भक्ताच्या घरात पसरतं. आणि लक्षात ठेवा, ही पवित्र कथा तुम्ही लाईक करून फक्त 2 भक्तांपर्यंत शेअर करा. कारण जो भक्त भक्ती पसरवतो त्याच्यावर देव स्वतः प्रसन्न होतात. असा भक्त परमेश्वराला प्रिय असतो आणि परमेश्वर त्याला कधीच काहीच कमी पडू देत नाही. तर चला भक्तांनो, आता मन शांत करून श्रद्धेने भरलेले हृदय घेऊन या अद्भुत, चिंता, दुःख, दारिद्र्य, संकटे दूर करणाऱ्या तुळशी मातेच्या दिव्य कथेची सुरुवात करूया. जय तुळशी माता, जय श्री वृंदादेवी, जय श्री विष्णू. रात्र अजून ओलसर होती. पहाटेची मंद झुळूक गावाच्या ओसाड वाटांवरून वाहत होती. कुठेतरी एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीच्या घरात पहाटेचा घंटानाद झाला. त्या घरात नेहमीप्रमाणेच आजही तुळशी मातेपुढे तेलाचा दिवा लावला गेला. धुपाचा मंद सुगंध हवेत दरवळला आणि त्या सुगंधाने वातावरणच एकदम स्वास्तिक झालं. त्या वृद्ध मातेने हात जोडले आणि म्हणाली, हे तुळशी माता, तू माझ्या घरात सदैव राहा. तुझ्या पानांप्रमाणे माझं जीवनही सुगंधी आणि निर्मळ होऊ दे. अंगणात उभं असलेलं ते तुळशीचं झाड लहानसं होतं, पण त्याच्याकडे पाहताच मनात एक शांती उतरत होती. रोज तिथे भजनं व्हायची, मुलं खेळायची आणि घरात कितीही कलह असला तरी संध्याकाळी सगळं अंगण त्या तुळशीच्या दर्शनाने शांत व्हायचं. ही फक्त त्या वृद्ध मातेची कथा नाही, तर ही कथा आहे प्रत्येक त्या घराची जिथे तुळशी उभी असते. ही कथा आहे त्या दिव्य शक्तीची, वृंदेची, जी नंतर तुळशी माता बनली. असं म्हणतात, हजारो वर्षांपूर्वी पृथ्वीवर जेव्हा अधर्म वाढला होता, देव दैत्यांमध्ये प्रचंड युद्ध सुरू होते, तेव्हा एक अशी आत्मा जन्मली जी सत्य, प्रेम आणि निष्ठेचा मूर्तिमंत्र अवतार होती. तिचं नाव होतं वृंदा. वृंदा बालपणापासूनच अतिशय सात्विक आणि भक्तिमय होती. ती लहानपणीच दररोज शिव आणि विष्णूंचं पूजन करायची. तिच्या मनात केवळ एकच भाव होता, माझं जीवन देवासाठीच आहे. तिचं मन शुद्ध होतं, जसं पहाटेचं स्वच्छ पाणी. पण तिला ठाऊक नव्हतं की तिच्या भक्तीमागे देवता आणि असुर या दोघांचं लक्ष आहे. कारण तिच्या निष्ठेने, तिच्या तपश्चर्येने पृथ्वीवर एक अद्भुत तेज निर्माण झालं होतं. त्या तेजाने अंधार मागे हटत होता. देवतांनी आकाशात पाहिलं, ही कन्या सामान्य नाही. हिच्या निष्ठेत
जग बदलण्याची ताकद आहे. तेव्हाच जालंधर नावाचा एक बलाढ्य दैत्य तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. तो अत्यंत शूर पण गर्विष्ठ होता. त्याने वृंदेशी विवाह केला. वृंदा पतीवर अत्यंत प्रेम करणारी होती. ती त्याच्यासाठी काहीही करायला तयार होती आणि तिच्या निष्ठेमुळे जालंधराला अपराजय शक्ती प्राप्त झाली. देवतांनी अनेकदा त्याच्याशी युद्ध केलं, पण कुणीही त्याला हरवू शकले नाही, कारण वृंदेच्या पतिव्रतेच्या तेजाने त्याला अभेद्य कवच लाभलं होतं. परंतु युद्धांमधून आणि गर्वातून जालंधर अधर्माच्या मार्गावर चालू लागला. त्याच्या सामर्थ्याचा वापर चुकीच्या दिशेने होत होता. देवांना चिंता वाटू लागली. जोपर्यंत वृंदेची निष्ठा आहे तोवर जालंधराला कोणीही हरवू शकत नाही. देवांनी विचार केला, त्याला हरवायचंच असेल तर वृंदेचं निष्ठा कवच तुटलं पाहिजे. पण वृंदा साधी स्त्री नव्हती. ती निष्ठेचा सागर होती. तिच्या मनात पतिप्रेमाशिवाय दुसरं काहीही नव्हतं. ती रोज जालंधराच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करायची, पूजन करायची. तिचं जीवनच एक तपश्चर्या झालं होतं. त्या काळी तिच्या भक्तीचं तेज इतकं प्रखर झालं की तिच्या सभोवतालच्या अंधकारातसुद्धा प्रकाश पसरायचा. लोक म्हणायचे, वृंदा जिथे उभी राहते तिथे स्वर्ग उतरतो. एके दिवशी ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव या तिघांनी मिळून ठरवलं की वृंदेच्या निष्ठेला परीक्षा देणे आवश्यक आहे, कारण तिची शक्ती आता संपूर्ण विश्वाच्या संतुलनावर परिणाम करीत होती. त्या दिवशी आकाशात एक मोहक तेज निर्माण झाले. ते विष्णू होते, पण त्याने स्वतःला वृंदाच्या पती जालंधरासारखं रूप दिलं. वृंदेने त्याला पाहिलं आणि तिला वाटलं तिचा पती युद्धातून परत आला आहे. ती आनंदाने रडू लागली. त्याच्या पायांवर डोकं ठेवलं. तिचं हृदय प्रेमाने भरलं. त्या क्षणी तिची तपश्चर्या खंडित झाली. तिच्या निष्ठेचा एक कण तुटला आणि त्या क्षणीच जालंधर युद्धात देवांच्या हातून पराभूत झाला. वृंदेला सत्य कळलं आणि ती वेदनांनी कोसळली. तिचं मन फुटलं. तिचं हृदय दुःखाने भरलं. तिने देवांना शाप दिला, हे देव हो, तुम्ही माझ्या सत्याशी खेळ केला, माझ्या प्रेमाला अपमानित केलं. त्यामुळे आजपासून माझं शरीर या पृथ्वीवर राहणार नाही, पण माझं आत्मत्व सदैव पवित्र रूपात राहील. जिथे भक्ती, निष्ठा आणि प्रेम असेल तिथे मी असेन. असं म्हणतात त्या क्षणी पृथ्वी थरथरली. तिचं देहत्याग झालं आणि तिचं आत्मस्वरूप एका लहानशा हिरव्या वनस्पतीत परिवर्तित झालं, तुळशी. त्यानंतर पृथ्वीवर पहिल्यांदा तुळशीची पानं फुलली. ती केवळ सुगंधी नव्हती, ती पवित्रता, निष्ठा आणि भक्तीचं प्रतीक होती. देवतांनी त्या वनस्पतीला प्रणाम केला आणि म्हटलं, हे वृंदेचं रूप आहे, जिचं नाव तुळशी, म्हणजेच जे सर्वांपेक्षा श्रेष्ठ. त्या दिवसापासून तुळशीला माता मानलं गेलं. घराघरात तुळशीचं झाड लावलं गेलं आणि प्रत्येक सकाळी तिच्यासमोर दीप लावला गेला. भक्तांनो, या कथेची शिकवण अशी की ही कथा आपल्याला सांगते, निष्ठा आणि प्रेम हे खरे सामर्थ्य आहे, पण त्याचवेळी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक, अगदी भक्तीचा सुद्धा, जर विवेकाशिवाय झाला तर तो विनाश घडवू शकतो. वृंदेची कथा आपल्याला शिकवते की भक्ती म्हणजे समर्पण, पण विवेकाने सजलेलं समर्पण. मनुष्याने आपलं जीवन शुद्ध मनाने, सत्याने आणि कर्तव्यभावाने जगावं. पती-पत्नी, कुटुंब, समाज यांच्याप्रती निष्ठा ठेवावी, पण त्या निष्ठेत विवेक आणि क्षमा असावी. असं केल्याने आयुष्य तुळशीसारखं सुगंधी आणि पवित्र होतं. भक्तांनो, तुम्हाला तुळशी मातेची ही पवित्र कथा थोडी जरी आवडत असेल तर प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये लिहा, ओम सुभद्राय नमः. हे तुळशीचे पवित्र नाव आहे, जे तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण ठेवणार नाही आणि शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा. भक्तांनो, आता आपण वृंदा व जालंधर यांचा दिव्य प्रेमयोग पाहूया. समुद्रकन्या वृंदा अत्यंत पवित्र, सौम्य आणि तपस्विनी होती. तिच्या डोळ्यात शांतता आणि मुखावर तेज फुललेले असे. बाल्य अवस्थेत तिला भगवान विष्णूंवरील अनन्य भक्ती लाभली होती, परंतु नियतीने तिच्या जीवनात
एक अद्भुत वळण ठेवलं होतं, कारण तिचं लग्न एका असुर राजाशी होणार होतं, जो पुढे देवांनाही भयभीत करणार होता, तो म्हणजे जलंधर. जलंधर हा स्वयं समुद्रातून उत्पन्न झालेला असुर होता. त्याचा जन्म भगवान शंकरांच्या कपाळावरील तेज आणि समुद्राच्या ज्वारातून झाला होता. त्यामुळे तो अत्यंत बलशाली, तेजस्वी आणि गर्विष्ठ होता. पण त्याच्या अंतःकरणात एक भक्त वृंदेप्रमाणे पतिव्रतेच्या प्रेमाने भरलेली स्त्री मिळावी अशी इच्छा होती. एका दिवशी ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने जलंधर आणि वृंदा यांचा विवाह पार पडला. या विवाहावेळी सृष्टीतील सर्व देवता, अप्सरा आणि ऋषी उपस्थित होते. विवाहानंतर वृंदेने आपल्या पतीला धर्ममार्गी बनवण्याचा प्रयत्न केला. तिच्या तपशक्तीमुळे जलंधर अजेय झाला होता. देवही त्याला हरवू शकत नव्हते. वृंदेच्या पतिव्रतेच्या तेजाने त्याला अमरत्वासारखी शक्ती प्राप्त झाली होती. इंद्र, अग्नी, यम, वरुण सर्व देवता जलंधराच्या भीतीने थरथर कापत होत्या, कारण तो अत्यंत बलवान झाला होता आणि सतत स्वर्गावर आक्रमण करत होता. देवांनी भगवान विष्णू आणि भगवान शंकरांकडे मदतीसाठी प्रार्थना केली. भगवान शंकर म्हणाले, जोपर्यंत वृंदेची पतिव्रतेची शक्ती जलंधराला रक्षण देत आहे, तोपर्यंत त्याला कोणीही मारू शकत नाही. हे ऐकून भगवान विष्णू चिंतातूर झाले, कारण वृंदा त्यांच्या परमभक्तांपैकी एक होती आणि तिला फसवणं त्यांना मनापासून खटकत होतं. पण धर्मासाठी, सृष्टीच्या रक्षणासाठी ते पुढे आले. एके दिवशी जलंधर युद्धासाठी गेला असताना भगवान विष्णूंनी त्यांचं रूप घेऊन वृंदेच्या समोर प्रकट झाले. वृंदेला वाटलं की तिचा पती समोर आला आहे आणि ती त्याच्या पायाशी बसून त्यांचं पूजन करू लागली आहे. पण त्या क्षणी तिच्या तपशक्तीचं तेज कमी झालं, कारण सत्याच्या विरुद्ध भ्रम निर्माण झाला होता. तेवढ्यात युद्धभूमीवर भगवान शंकरांनी जलंधराला बाणाने भेदून त्यांचा नाश केला. वृंदेला जेव्हा सत्य कळलं, ती भगवंताच्या समोर अश्रूंनी ओथंबून गेली. ती म्हणाली, प्रभू, तुम्ही माझ्या भक्तीचा अपमान केला, पण मी तुम्हाला शाप देते. तुम्ही सुद्धा एका काळात आपल्या प्रिय पत्नीपासून दूर व्हाल. हे ऐकून विष्णू शांततेने तिच्या चरणी मस्तक टेकवले. ते म्हणाले, माते, तुझं पतिव्रत्य जगभर पवित्रतेचं प्रतीक होईल. तू पृथ्वीवर तुळशी वनस्पतीच्या रूपात जन्म घेशील आणि मी प्रत्येक पूजेत तुझ्या पानांशिवाय स्वीकार करणार नाही. त्या क्षणी वृंदेचा देहांत झाला आणि ती तुळशी म्हणून पृथ्वीवर प्रकट झाली, ज्यात दिव्यता, पवित्रता आणि भक्तीचा सार होता. भक्तांनो, या भागातून मिळणारी शिकवण म्हणजे पतिव्रता स्त्रीच्या तपशक्तीमुळे सृष्टी ही संतुलित राहते. श्रद्धा आणि भक्ती कधीच व्यर्थ जात नाहीत. त्या शेवटी देवांनाही वश करतात. भगवान विष्णूंनी दाखवलं की धर्मासाठी कधीकधी दैवी वेदना सहन कराव्या लागतात, पण शेवटी सत्य आणि भक्तीचं यश निश्चित असतं. भक्तांनो, तुमच्या मनावर आजची कथा थोडी जरी प्रेरित झाली असेल तर तुळशी मातेला प्रसन्न करण्यासाठी तुळशी मातेचे प्रिय नाव विष्णुप्रिया प्रेमाने टाईप करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझी न पूर्ण होणारी इच्छा देखील आज पूर्ण होईल. आता आपण बघूया तुळशीचा पृथ्वीवरील पुनर्जन्म आणि तिचं दिव्य रूप. जलंधराच्या अंतानंतर सृष्टीत थोडी शांतता परतली, पण वृंदेच्या देहत्यागानंतर पृथ्वीवर एक अदृश्य वेदना पसरली. तिच्या शापामुळे भगवान विष्णूंनी सीतेच्या रूपात जन्म घेऊन श्रीराम अवतारात दुःख भोगायचं नियतीत आलं. पण त्या काळात वृंदेचा तप, तिची शुद्ध भक्ती व्यर्थ गेली नव्हती. तिच्या मृत्यूनंतर तिचा देह पृथ्वीवर पडला आणि जिथे तिचे अश्रू गळाले होते तिथे एका नव्या जीवनाचा अंकुर फुटला. ते होतं एक नाजूक हिरवं रोपटं, ज्याच्या पानातून अद्भुत सुगंध येत होता आणि ज्या रोपट्याला स्पर्श करणाऱ्या प्रत्येक जीवाला शांतता, प्रसन्नता आणि पवित्रता लाभत होती. देवतांनी त्या रोपट्याकडे पाहून विचारलं, हे रोपटं कोणतं? याच्यात इतकी दिव्यता का आहे? तेव्हा आकाशातून आवाज आला, हे वृंदेचं रूप आहे. ती आता तुळशी देवी म्हणून या पृथ्वीवर वास करेल. ज्या घरात तुळशी असेल तिथे विष्णू वास करतील.
ज्या पाण्यात तुळशीचं पान पडेल ते पवित्र होईल आणि ज्या मनुष्याने तुळशीला भक्तिपूर्वक नमन केलं त्याचे सर्व पाप नष्ट होतील. त्या क्षणी देवांनी नम्रतेने त्या रोपट्याची पूजा केली. सूर्यदेवांनी तिला तेज दिलं, चंद्राने शीतलता दिली, वाऱ्याने सुगंध दिला आणि पृथ्वीने तिला आपल्या कोखेत जपून ठेवलं. त्यानंतर लवकरच तुळशी वनस्पती भारताच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरली. प्रत्येक अंगणात तुळशीचे वाडे बांधले गेले. सकाळ संध्याकाळ लोक तिला पाणी घालून प्रदक्षिणा करीत. घराघरात तिच्या पानांशिवाय कोणतीही पूजा होत नव्हती. पण तरीही तुळशी देवीच्या अंतःकरणात एक वेदना होती. ती सतत ध्यानात म्हणायची, प्रभू विष्णू, तुम्ही माझी भक्ती स्वीकारली, पण माझं अधुरं प्रेम, माझं पतिव्रत्याचं संपूर्णत्व कधी पूर्ण होईल. तिचा आवाज सृष्टीभर गुंजत होता. देवांनी हा आर्त पुकार ऐकून भगवान विष्णूंना स्मरण केलं. तेव्हा विष्णूंनी प्रसन्न होऊन सांगितलं, वृंदा, आता वेळ आली आहे तुझ्या दिव्य मिलनाची. पृथ्वीवर एक दिवस असा येईल जेव्हा माझं तुझ्यासोबत विवाहरूपाने मिलन होईल. त्या दिवसाचं नाव असेल तुळशी विवाह. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी लोक हा विवाह साजरा करतील आणि तुझ्या पतिव्रतेचा उत्सव करतील. त्या क्षणी तुळशी देवीच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. तिचं रोपटं तेजाळून उठलं. तिच्या पानांमधून एक प्रकाश किरण आकाशाकडे झेपावलं आणि त्या दिवशीपासून तुळशी केवळ एक वनस्पती राहिली नाही, तर ती देवीच्या रूपात पूजली जाणारी दैवी शक्ती झाली. भक्तांनो, या भागातून आपल्याला काय शिकवण मिळते तर सत्यभक्ती आणि प्रेम कधीही नष्ट होत नाही. ते नेहमी नवरूप धारण करतं. जीवनात दुःख येतं, पण जर आपण पवित्र मनाने चाललो तर तेच दुःख आपल्याला दिव्यता प्रदान करतं. प्रत्येक घरात तुळशी असणं म्हणजे ईश्वराचं वास्तव्य असणं, कारण तुळशी हे शुद्धतेचं, भक्तीचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. आता आपण पाहूया तुळशी विवाहाची अद्भुत कथा, ज्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशी देवीचा विवाह संपन्न होतो आणि ज्या दिवशी संपूर्ण सृष्टी आनंदाने न्हाऊन निघते. त्यामुळे शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. भक्तांनो, काळ पुढे सरकत होता. तुळशी देवी पृथ्वीवरील वनस्पतीच्या रूपात स्थिरावली होती, पण तिच्या हृदयात अजूनही भगवान विष्णूंवरील प्रेमाचं दिव्य ज्योत प्रज्वलित होती. ती प्रत्येक दिवशी वाऱ्याच्या मंद झुळकीत भगवानांचं नाव घेत झुलत राहायची. तिचे प्रत्येक पान भक्तीचा मंत्र जपायचे, नारायण नारायण. एकदा देवगण भगवान विष्णूंच्या सानिध्यात आले. त्यांनी नम्रपणे विचारलं, प्रभू, तुळशी देवीने पृथ्वीवर जन्म घेतला आहे. तिचं हृदय अजूनही तुमच्या प्रेमाने ओतप्रोत आहे. तुम्ही तिच्या भक्तीला फळ देणार नाही का? भगवान विष्णू मृदुहास्य करत म्हणाले, तिची भक्ती माझ्यासाठीच निर्माण झाली आहे. ती माझ्या अर्धांगिनीप्रमाणेच आहे. तिच्या प्रेमाशिवाय माझं प्रेमपूजन पूर्ण होत नाही. आता वेळ आली आहे त्या दिव्य मिलनाची, जे सृष्टीला नवसंतुलन देईल. त्यावेळेस पृथ्वीवर कार्तिक महिन्याचा शुक्ल पक्ष चालू होता. वातावरणात एक अद्भुत पवित्रता पसरली होती. प्रत्येक झाड, नदी, पर्वत आणि देवता या दिव्य घटनेच्या प्रतीक्षेत होते. त्या दिवशी भगवान विष्णूने आपलं शालिग्राम स्वरूप धारण केलं. एक गुळगुळीत काळा शिलाखंड, ज्यात सृष्टीचा सार सामावलेला आहे. तुळशी देवी त्या क्षणी एक तेजस्वी वनस्पती नव्हती, तर दिव्य स्त्री रूपात अवतरली. तिच्या डोक्यावर हिरव्या पानांचा मुकुट, अंगावर सुवर्णवर्णी कांती आणि नेत्रात दैवी प्रकाश. संपूर्ण पृथ्वी त्या तेजाने उजळून गेली. सर्व देवगण, ऋषी, अप्सरा, गंधर्व आणि मानवही त्या दिव्य विवाहाचा साक्षी बनले. ब्रह्मदेव पुरोहित झाले. नारद ऋषी मंगलगाणं गात होते, तर माता लक्ष्मी स्वतः तुळशीच्या रूपाला अलंकार चढवत होती. मंगल वेळ आली. देवांनी शंखनाद केला. ब्रह्मदेवांनी मंत्रोच्चार सुरू केले. ओम नमो नारायणाय, ओम तुळसे नमः, ओम विष्णवे नमः. तुळशी आणि विष्णू यांचा विवाह पार पडला. त्या क्षणी आकाशातून पुष्पवर्षाव झाला. पृथ्वीने सुगंध फुलवला. प्रत्येक सजीवाला त्या आनंदाची अनुभूती झाली. देवांनी घोषणा केली, आजचा दिवस तुळशी विवाह म्हणून साजरा होईल. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी
कार्तिक शुद्ध एकादशीपासून देव उठणे एकादशी आणि द्वादशीच्या दरम्यान तुळशी विवाह होईल. त्या दिवसानंतर प्रत्येक भक्त आपल्या घरात तुळशी वृंदावन सजवू लागला. लोक तुळशी मातेचा आणि शालिग्रामाचा विवाह मोठ्या भक्तीने साजरा करतात. वाजत गाजत मंगलगीत गात दिवे लावून फुलांच्या माळांनी सुशोभित करून लोक हा दिवस पवित्र सणांप्रमाणे साजरा करतात. स्त्रिया आणि पुरुष दोघेही श्रद्धेने म्हणतात, ज्याच्या घरात तुळशी विवाह होतो त्याच्या घरात लक्ष्मीचा वास होतो, त्याचे आयुष्य समृद्धीने भरून निघते. तुळशी विवाह ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही, तर ती दैवी मिलनाची कथा आहे. भक्ती आणि करुणेचं, प्रेम आणि क्षमेचं, सत्य आणि श्रद्धेचं मिलन. विवाहानंतर विष्णू म्हणाले, तुळशी, तुझ्या या प्रेमामुळे माझं हृदय तृप्त झालं. मी तुझ्या प्रत्येक पानात सदैव वसेन. जो माझ्या पूजनात तुझं पान अर्पण करेल त्याचं पाप नष्ट होईल, आणि जो तुझ्या पानाविना मला अर्पण करेल नैवेद्य त्याचं पूजन अपूर्ण राहील. तुळशी मातेने नम्रतेने मस्तक झुकवलं. तिच्या अश्रूंनी पृथ्वीला स्पर्श केला आणि जिथे तिचे अश्रू पडले तिथे अत्तरासारखा सुगंध पसरला. तेच तुळशीचं पावित्र्य बनलं. त्या दिवसानंतर तुळशी हे केवळ एक रोपटं नव्हतं, तर देवत्वाचं, भक्तीचं आणि घराच्या सौख्याचं मूर्त प्रतीक बनलं. भक्तांनो, या भागातून मिळणारी शिकवण म्हणजे सच्ची भक्ती आणि श्रद्धा देवाला स्वतःकडे खेचते. तुळशी विवाह आपल्याला शिकवतो की प्रेमात क्षमा, भक्तीत नम्रता आणि जीवनात सात्विकता आवश्यक आहे. जिथे तुळशी आहे तिथे लक्ष्मीचा वास, आणि जिथे लक्ष्मीचा वास तिथे सुखसमृद्धी आणि शांतता नांदते. देवाशी असलेलं नातं हे नेहमी श्रद्धेवर आधारित असतं, व्यवहारावर नव्हे. आता आपण पाहूया तुळशी विवाहानंतर पृथ्वीवर झालेले चमत्कार आणि कसे तुळशी मातेच्या कृपेने भक्तांच्या जीवनात शांती, आरोग्य आणि समृद्धी येऊ लागली. पण त्याआधी दुःखी भाग्यात सुखाचा चमत्कार होण्यासाठी 3 भक्तांना आजची कथा शेअर करा आणि प्रेमाने तुळशी मातेचा पवित्र मंत्र टाईप करा. ओम सुभद्राय नमः. गरिबी घर सोडून कायमची निघून जाईल. भक्तांनो, तुळशी विवाहानंतर संपूर्ण सृष्टीत आनंदाचे तरंग उठले. आकाशात देवांनी पुष्पवर्षाव केला, गंधर्वांनी गीत गायलं आणि पृथ्वीनेही नवा सुगंध निर्माण केला. तुळशी मातेच्या विवाहानंतर जे दिवस आले ते दिवस सुख, शांती आणि समृद्धीने उजळले. तुळशी देवी आता पृथ्वीवर सर्वत्र पसरली होती. तिचं प्रत्येक पान, प्रत्येक फांदी एक अद्भुत शक्तीने संपन्न झालं होतं. ज्या घराच्या अंगणात तुळशी होती तिथे रोग, दारिद्र्य आणि दुःख यांचा वासही होत नव्हता. लोक म्हणायचे, जिथे तुळशी वसते तिथे विष्णू वसतात, आणि जिथे विष्णू वसतात तिथे लक्ष्मीही नांदते. त्या काळात एक गाव होतं, कुंडलपूर. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. नाव त्याचं सोमदत्त. तो खूप धार्मिक होता, पण त्याच्या घरात नेहमी दारिद्र्य आणि चिंता वास करायच्या. तो रोज प्रार्थना करायचा, हे नारायणा, माझं आयुष्य तुला अर्पण आहे, पण माझ्या घरात सुखशांती का नाही? माझ्या बायका मुलांना मी एक वेळेचं जेवणही देऊ शकत नाही. एके दिवशी त्याने एका साधूला आपल्या दारात पाहिलं. साधू तेजस्वी होते आणि त्यांच्या हातात तुळशीची एक छोटी फांदी होती. त्यांनी म्हटलं, वत्सा, ही तुळशी घे आणि तिला तुझ्या घराच्या अंगणात लाव. रोज सकाळ संध्याकाळ तिची पूजा कर. तुला जाणवणार देखील नाही अशा रीतीने तुझ्या घरात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल. सोमदत्ताने भक्तिभावाने ती तुळशी लावली. दररोज तो आणि त्याची पत्नी तुळशीला पाणी घालू लागले, दिवा लावू लागले आणि विष्णूंचं नामस्मरण करू लागले. हळूहळू त्यांच्या घरात चमत्कार घडू लागले. त्यांच्या शेतात भरपूर पीक आलं, आजार दूर गेले, घरात हसू आणि आनंद नांदू लागला. लोकांना आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं, सोमदत्त, हे कसं घडलं? तो नम्रतेने म्हणाला, ही तुळशी मातेची कृपा आहे. तिचं पूजन करणं म्हणजे ईश्वराचं पूजन करणं. त्या दिवसानंतर कुंडलपूर गावात प्रत्येक घरात तुळशी वृंदावन बांधलं गेलं. गावात दर कार्तिक महिन्यात मोठ्या भक्तीने तुळशी विवाहाचा उत्सव साजरा होऊ लागला. लोक म्हणू लागले, तुळशीचं नाव घेतल्यानेच पापांचा नाश होतो आणि मनात शांती निर्माण होते.
आकाशातून देवीच्या आशीर्वादाचा स्वर गुंजला. जो माझी पूजा करील तो माझ्या पानाने भगवान विष्णूंना अर्पण करेल. त्याच्या जीवनातील दुःख, गरिबी, साडेसाती, शत्रू, चिंता, आजार नष्ट होतील. मी त्याच्या घरात चिरंतन वास करीन. त्या दिवसानंतर तुळशी ही केवळ वनस्पती राहिली नाही, ती आशा, श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक बनली. जिथे तुळशी असते तिथे देवतांचा वास असतो, निवास असतो आणि जिथे तिची पूजा होते तिथे संपूर्ण नकारात्मकता नाहीशी होते. भक्तांनो, या भागातून आपल्याला काय शिकायला मिळालं तर तुळशी मातेची उपासना केल्याने मनःशांती, आरोग्य आणि समृद्धी मिळते. भक्तिपूर्वक लावलेलं तुळशीचं रोपटं हे घराचं रक्षण कवच असतं. श्रद्धा आणि सात्विकता हीच खरी संपत्ती आहे. ज्या घरात भक्ती आहे तिथे देव आपोआप वास करतात. तुळशी ही नुसती वनस्पती नाही तर ती दैवी ऊर्जा आहे जी प्रत्येक घराला पवित्र करते. भक्तांनो, आता आपण पाहूया तुळशी मातेच्या कृपेने विष्णू भक्ताने कसे सर्व दुःखांवर मात केली आणि तुळशी देवीने दिलेला भक्तीचा अंतिम संदेश काय होता. आजच्या तुळशी मातेच्या या पवित्र कथेने तुमच्या मनावर थोडा जरी परिणाम केला असेल तर प्रेमाने तुळशी मातेचा पवित्र मंत्र टाईप करा. ओम सुभद्राय नमः. हा मंत्र तुमच्या मुलांवर मरेपर्यंत संकट येऊ देणार नाही. भक्तांनो, तुळशी विवाहानंतर अनेक वर्ष लोटली. पृथ्वीवर प्रत्येक घरात तुळशी पूजली जाऊ लागली. तिच्या भक्तीने लोकांचं जीवन बदललं. पण एका ठिकाणी अजून एक अपूर्ण कथा बाकी होती. भक्त गोकुळदासची कथा. गोकुळदास नावाचा एक गरीब पण अतिशय श्रद्धाळू मनुष्य एका छोट्या गावात राहत होता. त्याचं मन अत्यंत शुद्ध, पण परिस्थिती दारिद्र्याने व्यापलेली होती. घरात रोजच्या जेवणाचंही संकट आणि त्यावर पत्नी आजारी. तरीही तो रोज सकाळी उठून अंगणातील तुळशीला पाणी घालत असे, दिवा लावत असे आणि म्हणत असे, हे तुळशी माते, तू माझं आयुष्य सांभाळ. माझ्या या संकटात मला मार्ग दाखव. एके दिवशी तो उपाशीपोटी कामावर गेला. रस्त्यात त्याला एक तेजस्वी वृद्ध स्त्री भेटली. तिच्या कपाळावर तुळशीच्या पानांचा मुकुट होता आणि डोळ्यातून तेज झळकत होतं. ती हसून म्हणाली, वत्सा, इतका चिंताग्रस्त का दिसतोस? गोकुळदास नम्रपणे म्हणाला, माते, माझ्या घरात दुःख आहे, अन्न नाही, बायको आजारी आहे, पण मी देवावरचा विश्वास सोडलेला नाही. ती वृद्ध महिला म्हणाली, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झाले आहे. उद्या सकाळी उठल्यावर अंगणात पहा, तिथे तुला एक लहानशी सोन्याची मूर्ती सापडेल. ती मूर्ती तू कुणालाही विकू नकोस. रोज तिच्याजवळ दिवा लाव आणि तुळशीचं पान अर्पण कर. पहा, तुझं भाग्य कसं फुलतं. गोकुळदास घरी आला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अंगणात गेला तर खरंच तुळशीच्या वाड्याजवळ एक चमकती सोन्याची मूर्ती होती. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. त्याने भक्तिभावाने त्या मूर्तीसमोर दिवा लावला आणि तुळशीचं पान अर्पण केलं. हळूहळू त्याच्या घरात चमत्कार घडू लागले. पत्नीचं आरोग्य सुधारलं, कामात यश मिळू लागलं आणि घरात सुखशांती स्थिरावली. गावकरी म्हणू लागले, गोकुळदासच्या घरी देवीचं वास्तव्य आहे. एके दिवशी स्वप्नात त्याला तीच वृद्ध स्त्री पुन्हा दिसली. ती म्हणाली, वत्सा, मीच तुळशी माता आहे. तू माझ्यावर अखंड विश्वास ठेवला म्हणून तुला माझा आशीर्वाद लाभला. पण लक्षात ठेव, धन आणि सुख हे भक्तीने टिकतं, लोभाने नव्हे. तू जसा आहेस तसाच पवित्र राहा. गोकुळदास नम्रतेने म्हणाला, माते, मी तुझ्या शब्दांचा विसर पडू देणार नाही. माझं घर, माझं जीवन, सगळं काही तुझ्या चरणी अर्पण. त्या दिवसानंतर गोकुळदास दररोज तुळशी मातेच्या वाड्याजवळ बसून मंत्रजप करायचा. लोक त्याच्याकडून प्रेरणा घ्यायचे. जो कोणी दुःखात असायचा तो गोकुळदासकडे यायचा आणि तुळशी मातेच्या नावाने आशीर्वाद घेऊन जायचा. तुळशी मातेचा स्वर वाऱ्यात गुंजायचा. जो मला प्रेमाने स्मरेल त्याच्या आयुष्यातून संकट दूर होतील. जो माझ्या पानाने विष्णूंचं पूजन करेल त्याचं जीवन शुद्ध आणि आनंदमय होईल. मी त्याच्या प्रत्येक श्वासात वसेन. भक्तांनो, श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे. ती संकटातही आपल्याला उभं ठेवते. देव नेहमी त्या भक्ताच्या जवळ असतो जो त्याला मनापासून हाक मारतो. मग तो कितीही गरीब असो.
लोभ आणि अहंकाराने मिळालेलं सुख क्षणिक असतं, पण भक्तीने मिळालेलं सुख चिरंतन असतं. तुळशी मातेची उपासना म्हणजे केवळ पूजन नव्हे, तर एक जीवन पद्धती, शुद्ध विचार, शांत मन आणि सत्याचं आचरण. भक्तांनो, काळ पुढे सरकत गेला. तुळशी माता म्हणजेच वृंदा आता भगवान विष्णूंच्या कृपेने तुळशी वनस्पतीच्या रूपात प्रकट झाली होती. तिचा देह मातीमध्ये विलीन झाला, पण तिचे तेज आणि पुण्य अमर झाले. त्या दिवसापासून तिच्या प्रत्येक पानात, तिच्या सुगंधात आणि तिच्या दर्शनात परमपवित्र शक्ती वास करू लागली. त्या दिवशी आकाशात सुंदर प्रकाश पसरला. पवित्र गंध सर्व दिशांना पसरला. देवतांनी, गंधर्वांनी, अप्सरांनी, ऋषीमुनींनी आणि स्वयं भगवान विष्णूंनी तिच्या पवित्र रूपाला प्रणाम केला. विष्णूंनी तिला म्हटले, हे देवी वृंदा, तू माझ्या भक्तीत अखंड राहिलीस. तुझी पतिव्रता शक्ती इतकी महान आहे की तिने देव, दानव, मनुष्य सर्वांना शिकवण दिली. म्हणून आजपासून तुला तुळशी माता म्हणून संपूर्ण ब्रह्मांड पूजेल. त्यावर तुळशी माता प्रेमाने म्हणाली, प्रभू, माझे जीवन आता पूर्ण झाले. माझे पान तुमच्या चरणांवर अर्पण होईल. हीच माझी मोक्षप्राप्ती आहे. भगवान विष्णूंनी तिला आशीर्वाद दिला. तू माझ्या पूजेतील सर्वश्रेष्ठ घटक ठरशील. तुझ्या पानाशिवाय माझी पूजा कधीही पूर्ण होणार नाही. जो तुझ्या पानाने मला पूजेल त्याचे सर्व पाप नष्ट होईल. तुझ्या नावाने केलेल्या तुळशी विवाहाने सर्व दोष, साडेसाती आणि पितृदोष, गरिबी, दुःख नाहीसे होतील. त्याचवेळी क्षीरसागरात एक दिव्य आवाज झाला, जय तुळशी माता, जय वृंदादेवी. भक्तांनो, भगवान विष्णूंनी तिच्या महान शक्तीचा गौरव म्हणून ठरवले की पृथ्वीवर प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात तुळशी विवाह साजरा केला जाईल. तुळशीचा विवाह शालिग्राम म्हणजे विष्णूंच्या स्वरूपाशी होईल. हा विवाह म्हणजे देव आणि भक्त यांचा पवित्र मिलाप होईल, जिथे भक्ती आणि परमेश्वराचे प्रेम एकत्र येईल. त्यानंतर पृथ्वीवरील सर्व घरांमध्ये तुळशी रोप लावले जाऊ लागले. ती प्रत्येक अंगणात देवीचे स्वरूप बनली. तिच्या पानांचा स्पर्श झाला की वातावरण पवित्र व्हायचे. तिच्या सावलीत बसणाऱ्यांना शांतता लाभते. तिचे दर्शन झाले की पापे वितळतात. तुळशी मातेचा प्रभाव आणि आशीर्वाद म्हणजेच ज्यांच्या घरात तुळशीचे रोप असते तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. त्या घरात देवी लक्ष्मी वास करते. तुळशी मातेचे पान रोज पाण्यात अर्पण करून भगवान विष्णू किंवा शंकराला अर्पण केल्याने गरिबी दूर होते, रोग व्याधी नष्ट होतात, साडेसाती, पितृदोष, शत्रुदोष शांत होतात आणि मनुष्याच्या जीवनात शांतता, सुख प्रस्थापित होते. तुळशी मातेचे पान फक्त पूजेचे साधन नाही, तर ती एक भक्ती, संयम आणि सत्याची मूर्ती आहे. भक्तांनो, या कथेचा अर्थ एवढाच, जेव्हा मनुष्य भक्ती, सत्य आणि पतिव्रतेसारख्या पवित्र भावनांना आपल्या जीवनात स्थान देतो, तेव्हा त्याचं आयुष्य तेजस्वी आणि कल्याणकारी बनतं. तुळशी मातेप्रमाणेच जर प्रत्येकाने निष्ठा, प्रेम आणि परमेश्वरावरील अढळ विश्वास ठेवला तर कोणताही शाप, कोणतीही गरिबी किंवा साडेसाती मनुष्याला छळू शकत नाही. कारण जिथे तुळशी असते तिथे विष्णू असतात आणि जिथे विष्णू असतात तिथे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. भक्तांनो, आता आपण ऐकूया ज्यांना काही कारणांमुळे तुळशी विवाह करणं शक्य नाही त्यांनी काय करावं. तुळशी विवाह हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी सोहळा आहे. परंतु काही वेळा परिस्थिती, वेळ, साधन, जागा किंवा कौटुंबिक अडचणींमुळे प्रत्येकाला स्वतः तुळशी विवाह विधी करणे शक्य नसते. अशा वेळी देवता कृपाळू आहेत आणि श्रद्धेने केलेल्या छोट्या कृतींनाही ते पूर्ण विधी इतकंच फळ देतात. तर भक्तांनो, पुढे सांगितल्याप्रमाणे काही सोप्या पण अत्यंत प्रभावी मार्गांनी तुम्ही तुळशी मातेची पूजा करून विवाह समान पुण्य मिळवू शकता. 1. तुळशी मातेपुढे दीप प्रज्वलित करा. कार्तिक शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत दररोज किंवा निदान तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेपुढे एक तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात म्हणावे, हे तुळशी माते, मी मनोभावे तुझा विवाह सोहळा अनुभवतो आहे. माझ्या श्रद्धेला स्वीकार आणि माझ्या घरावर तुझी कृपा ठेव. हा दिवा लावणे म्हणजे विवाहात सहभागी होण्यासारखंच पुण्य मिळतं. जर फुले नसतील तर मनाने नमस्कार करा, कारण भावना हीच सर्वात मोठे अर्पण आहे. तुळशी विवाह मंत्राचा जप करा. तुळशी मातेचा हा सोपा पण अत्यंत प्रभावी मंत्र आहे.
तुळशी श्रीसखी शुभे पापग्नी पुण्यवर्धिनी विष्णुप्रिया नमस्त्युभ्यं पादम मे शरणम गच्छ. हा मंत्र मनोभावे म्हणावा. ज्यांनी विवाह करू शकला नाही त्यांनी हा मंत्र एकादशी ते द्वादशी दरम्यान किमान 11 वेळा म्हणावा. 4. तुळशी मातेचा फोटो वा मूर्तीपुढे विवाह प्रतिकात्मक करा. जर प्रत्यक्ष रूप नसेल तर फोटोमध्ये असलेल्या तुळशी मातेला ओवाळा, तिला हलकं पाणी अर्पण करा आणि मनात शालिग्राम स्वरूपातील विष्णूंना अर्पण झाल्याची कल्पना करा. देव भावना पाहतात, वस्तू नाही. श्रद्धेने केलेली ही पूजा पूर्ण विवाहाप्रमाणेच फलदायी ठरते. 5. दान आणि सत्कर्म करा. त्या दिवशी एखाद्या गरिबाला अन्नदान करा, पक्ष्यांना धान्य द्या किंवा एखाद्या वृद्ध स्त्रीला वस्त्र द्या. तुळशी मातेच्या कृपेमुळे हे दान 10 पट फळ देतं आणि घरात लक्ष्मीचा वास वाढतो. 6. तुळशी विवाह कथा ऐका किंवा वाचा. जर प्रत्यक्ष विधी करता आला नाही तर त्या दिवशी तुळशी मातेची कथा भक्तिभावाने ऐका किंवा वाचा. केवळ ही कथा ऐकण्यानेही घरातील नकारात्मकता नाहीशी होते, मनाला शांती मिळते आणि जीवनात नवे सौख्य निर्माण होते. 7. शेवटचा सर्वात महत्त्वाचा उपाय श्रद्धा आणि प्रेम. तुळशी माता ही भावना जाणणारी देवी आहे. ती केवळ विधी नव्हे तर भक्ताच्या अंतःकरणातील प्रेम पाहते. जर तुम्ही मनाने प्रार्थना केली, हे तुळशी माते, मी तुझ्या विवाहात मनाने सहभागी आहे, माझ्या जीवनात भक्ती, प्रेम आणि समृद्धीचा वास राहो, तर देवी तुमचं मन ऐकतेच आणि तिची कृपा तुमच्यावर नक्की होते. फळ आणि आशीर्वाद. अशा भक्तिभावाने केल्यास तुळशी मातेच्या विवाहासारखं पुण्य मिळतं. घरात लक्ष्मी मातेचा वास वाढतो, पाप नष्ट होते, अडथळे दूर होतात आणि मनुष्याच्या जीवनात स्थैर्य, आरोग्य, शांती आणि सुख येतं. शेवटची शिकवण म्हणजे तुळशी विवाह म्हणजे फक्त एक विधी नाही, तो भक्ती, संयम आणि परमेश्वराच्या अढळ विश्वासाचा उत्सव आहे. विधी शक्य नसेल तर भक्तीने केलेला छोटासा नमस्कारही विष्णू तुळशी विवाह इतकाच फलदायी ठरतो. जय तुळशी माता, जय श्री विष्णू, श्री स्वामी समर्थ. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो.